तर गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू रिअल आर जे रश्मी. तर सकाळचे 6 वाजून गेलेले आहेत आणि माझी आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे. मी करणार आहे आता दिव्यांची पूजा, कारण आवरून मला जायचं आहे गावाला. कुठं काय जाणार आहे हे तुम्हाला कळणार, त्यासाठी ब्लॉग जो आहे तर तो पूर्णपणे बघा. तर आज आहे दीप अमावस्या, श्रावण महिन्याची सुरुवात आजपासून होते आहे. मी ही दिव्यांची छानशी पूजा केलेली होती. तर आजच्या दिवशी आपली जी पितरं आहेत ती पृथ्वी तलावरती येतात, दिव्यांची पूजा बघून अर्थातच प्रसन्न होतात आणि घरातल्या सर्वांना आशीर्वाद देतात. परत जाताना त्यांच्या मार्गामध्ये कोणताही अंधार नसावा, अडथळा नसावा म्हणून दिव्यांची पूजा केली जाते असं सांगितलं जातं. तर मी निघालेले होते गावाला, माझ्या गुरूंच्या गावी. विजापूरच्या पुढे निंबाळ म्हणून गाव आहे तिथं. आणि हा ट्रकवाला मला खूप त्रास देत होता, अजिबात पुढे जाऊन देत नव्हता. पण फायनली आम्ही त्याला ओव्हरटेक करून पुढे गेलो, आम्हाला आमचा मार्ग मिळालेला होता. आम्ही एंट्री केलेली होती 3.5 तासाचा प्रवास करून विजापूरमध्ये. आणि मी खरं खूप मनातून आनंदी झालेले होते. उगाचच मला असं उत्साह आल्यासारखं वाटत होतं, कारण जवळपास 2 वर्षांनी मी माझ्या गुरूंच्या गावी चाललेले होते. त्यामुळे कधी एकदा गाव येत आहे असं झालेलं होतं. तर हा आहे विजापूर सोलापूर हायवे. फारशी गर्दी नव्हती, त्यामुळे आम्ही आमच्या इच्छित स्थळी खूप लवकर पोहोचलो. ही आहे आमच्या गुरूंच्या गावाची एंट्री. हे मंदिर आहे आणि इथूनच आम्ही अर्थात पुढच्या वाटचालीला सुरुवात केलेली होती. भजन सुरू होतं, ते भजन सुद्धा आम्हाला मिळालं, जे दुपारी 12 वाजता असतं. तर भजन वगैरे झाल्यानंतर आम्ही समाधीच्या इथं गेलो. हे आहेत आमचे गुरु आणि ही आहे आमच्या गुरूंची समाधी. या समाधीवरती डोकं टेकून मनात ज्या ज्या इच्छा होत्या त्या त्यांना सांगितल्या आणि त्या अर्थातच ते पूर्ण करणार. आई आणि मावशीचा निरोप घेऊन आम्ही निघालो. थोडंसं वाईट वाटत होतं की राहायला मिळालं नाही म्हणून, पण बघू पुढे जमलं तर मी नक्कीच पुन्हा जायचा प्रयत्न करेन. पण घरचीही ओढ लागलेली होती. पुन्हा एकदा आम्ही लागलो सोलापूर विजापूर हायवेला आणि विजापूरमध्ये एंट्री घेतली. घरी जायचं होतं. आम्ही साधारण 3 तासाचा प्रवास करून पुन्हा घरी पोहोचणार होतो. सो बोलते थोड्याच वेळात. हॅलो वन्स अगेन. 7 वाजून 40 मिनिटं झालेली आहेत. तर नुकतीच मी घरी आलेली आहे आणि आज 4.5 तास जाताना 4.5 तास येतानाचा प्रवास केला. 9 तासाचा प्रवास झाला, त्यामुळे अर्थातच खूप कंटाळा आलेला आहे. मी गेलेले होते विजापूरच्या इथं. निंबाळ हे आमच्या गुरूंचं जे गाव आहे, गुरुदेव रानडे हे आमचे गुरु. तर त्यांच्या गावी गेलेले होते. श्रावणात महिनाभर तिथं सप्ताह असतो आणि यानिमित्त माझी आई आणि माझी मावशी दोघींना सोडण्यासाठी आम्ही सगळेच तिथं गेलेलो होतो. तिथं गेल्यानंतर अर्थात मन प्रसन्न झालंच, गुरूंचं दर्शन झालं, त्यामुळे स्ट्रेस जो आहे, त्रास जो आहे तर थोडाफार विसरायला नक्कीच मदत झाली. तर याचं दर्शन जे आहे समाधीचं, तर तुम्ही ते या व्हिडिओमध्ये नक्कीच बघितलेलं असणार आहे. ते तुम्हाला कसं वाटलं. त्यानंतर आरती जी होती तीही मी तुम्हाला दाखवली, भजन जे होतं तेही तुम्ही पाहिलं. तर दिव्यांची पूजा सुद्धा तुम्हाला कशी वाटली हेही नक्की मला सांगा.